नमस्कार, आपण पाहता वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीब. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सचिन आहेर आपल्या 1 मिनिटामध्ये धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, गेल्या अधिवेशनामध्ये पण सभापती महोदय हा गिरणी कामगारांचा मोर्चा आला होता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून घेऊन त्यांनी संकट मोचन म्हणून 2 लोकांना पाठवलं होतं. सभापती महोदय, उद्योगमंत्री इकडे बसलेले आहेत. उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या अधिवेशनाला सामोरे जाण्यासाठी 2 संकट मोचन पाठवले होते. एक गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी. सभापती महोदय, एक बैठक झाली, सर्व झालं, त्याच्यातली अंमलबजावणी जी एका विषयावर सोडल्यानंतर कुठच्याही विषयावरती अंमलबजावणी झाली नाही. आज परत दुर्दैवाने ते गिरणी कामगार आज 4-5 हजाराच्या संख्येने 4-5 हजार संख्येने सभापती महोदय आलेले आहेत. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सभापती महोदय की या मुंबई शहराचा आद्य असलेल्या त्या गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी वारंवार सरकार घोषणा करतात पण कृतीतून होत नाहीये सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, आज त्या मोर्चेला कोणीतरी सरकार म्हणून सामोरे जायला पाहिजे किंवा नसेल तर ते शिष्टमंडळाला बोलून घेऊन जे त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यात मार्ग काढला पाहिजे सभापती महोदय. नाही तर ते होणार नाही सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, त्यांनी आज निर्धार घेतलेला आहे की जोपर्यंत आमचे विषय सुटत नाही आम्ही जाणार नाही. म्हणजे ग्रामीण भागातून आले लोक परत आपल्याला कायदा सुव्यवस्था कशाला, आणि विषय सुटले होते. एक विषय सोडल्यानंतर बाकीच्या विषयाबद्दल सभापती महोदय काही झाले नाही. म्हणून विनंती आहे. आणि उपमुख्यमंत्री पण सकारात्मक होते, पण सकारात्मक होऊन मग अधिकारी का निर्णय घेत नाही सभापती महोदय. म्हणून सभापती महोदय, आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि आपणही त्याला साक्षीदार